नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. फेब्रुवारी महिना चालू आहे, प्रेमाचा महिना आहे. आज पण मी प्रेमाच्या एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे, ज्याच्यावर आपलं फारसं लक्ष नसतं आणि ते आहे लव्हिंग युअरसेल्फ किंवा स्वतःवर प्रेम करणे. आता हे का दुर्लक्षित असतं, म्हणजे आपण आपलं ह्याच्याकडे का लक्ष नसतं? कारण ना लहानपणापासून आपल्याला साधारण असं सांगितलेलं असतं की आपण स्वतःवर जास्त लक्ष देणे किंवा स्वतःवर जास्त आपला फोकस असणे किंवा आपण स्वतःला काहीतरी हे समजतो ग्रेट आहे असं समजलं तर ते खूप स्वार्थी आहे किंवा आपण म्हणजे हे चुकीचं आहे आणि स्वार्थी दोन्ही अशा गोष्टी आपल्या मनात असं आपलं खूप प्रोग्रॅमिंग झालेलं असतं या बाबतीत. आणि आय एम शुअर तुम्ही सगळेजण हे बरोबर आहे असं म्हणाल, कारण हे खरंच आहे. कारण आपल्याला असे मोठे लोक सांगतात म्हणजे सारखं काय स्वतःबद्दलच बोलायचं नाही, जास्त स्वतः बद्दल सारखा विचार करायचा नाही, इतरांचा विचार करा वगैरे, हे सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. पण ह्या सगळ्या अशा प्रोग्रॅमिंगनी काय होतं की आपण इतर ठिकाणी प्रेम शोधतो पण आपण आपल्या स्वतःवर प्रेम करायचं आपल्या लक्षातच राहत नाही. आणि बेसिकली काय आहे की प्रेम म्हणजे असं नाही की नार्सिसिस्टिक जसं असतं, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात की म्हणजे मी सगळ्यात ग्रेट आहे की माझ्याशिवाय असं काही दुसरं कोणी नाहीच आहे माझ्यासारखं, असं नाही. पण आणि ते असं प्रेम असणं चुकीचं पण आहे की तेव्हा जेव्हा तुम्ही एक्सपेक्ट करता की तुम्ही सगळ्यात जास्त चांगला आहात आणि बाकीचे कोणी तसे नाही आहेत. पण प्रेम असं की जे आपल्या स्वतःच्या ज्या काही आपल्यामध्ये क्वालिटीज आहेत, जे काही आपले चांगले गुण आहेत, त्या सगळ्या गोष्टींना जे एक्नॉलेज करतं, की जे म्हणतं की ह्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत आणि मी त्याचा योग्य तो वापर करणार आहे. सो अशा टाईपचं प्रेम की जे मी असं नाही की मी सगळ्यात बेस्ट आहे, माझ्यासारखं चांगलं कोणी नाही आहे, अशा टाईपचं नाही. पण आपण उलट्या एंडला जातो की आपण स्वतःमध्ये असं आपल्याला वाटतच नाही की आपल्यामध्ये काहीतरी स्पेशल आहे, आपण आपली स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे किंवा असं. सो हे म्हणून हे सेल्फ लव्ह ही कन्सेप्ट जी आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि ती खूप कमी बोलली जाते. सो आज मी जर हा व्हिडिओ करते तर माझं अगदी लोकांना सांगणं असेल की तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या लोकांना, एस्पेशली यंग जे काही लोक आहेत, तुमच्या मुलं वगैरे, त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण खूप मुलांना वगैरे पण सेल्फ एस्टीम आणि म्हणजे आत्मसन्मानाचे आणि आत्मविश्वासाचे इश्यूज असतात आणि त्याचा कुठेतरी खोलवर हेच असतं की आपण प्रेम करायच्या लायक नाहीये किंवा आपण आपली ती हे नाहीये आणि मग आपण अगदी चुकीच्या ठिकाणी प्रेम शोधायला लागतो. तर ह्या सगळ्या प्रेमाच्या प्रवासाची सुरुवात स्वतःपासून व्हायला पाहिजे. आपण आपल्यातल्या सगळ्या गोष्टी हे करायला पाहिजे, एक्नॉलेज करायला पाहिजे की आपल्यामध्ये या गोष्टी आहेत. आता लुईस हे तर तुम्ही ऐकलंच आहे त्यांचं नाव, तर त्यांचं तर या सेल्फ लव्ह या ह्याच्यावर खूप हे होतं की त्या म्हणायच्या की ही एक अशी हिलिंग गोष्ट आहे की जी गोष्ट तुम्ही जर का स्वतःवर प्रेम करायला लागला हळूहळू तर त्यामुळे तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम हळूहळू कमी होतात. म्हणजे काय, तुम्हाला जो पाहिजे तो जॉब मिळायला लागतो, तुमची तब्येत सुधारते, तुमचे नाते संबंध जे काही रिलेशनशिप्स असतात त्या सुधारतात. म्हणजे एक तर ज्या आहेत त्या चांगल्या होतात किंवा ज्या म्हणजे आता अगदी वाईट चाललेल्या आहेत तर त्यातनं कधी कधी तर असं होतं की त्यातनं तुमची सुटका पण होते आणि तुमच्या आयुष्यात नवीन रिलेशनशिप्स येतात. इतकं त्यांचं या सेल्फ लव्ह बद्दल हे आहे. म्हणून तर त्यांनी तो मिरर एक्सरसाइज पण एवढा सांगितलेला आहे करायला. तर असं हे सेल्फ लव्ह हे फार महत्वाचं आहे. आणि आता आपण एरवी सुद्धा म्हणतो की गॉड इज लव्ह, म्हणजे देव हा प्रेम आहे. तर मग हेच असं प्रेम आपण सगळ्या आपल्या स्वतःबद्दल पण आपल्याला ते वाटायला पाहिजे. आणि प्रेमच ही शक्ती आहे की हे सगळ्या जगाला बांधून ठेवते, हे तर तुम्ही पण अग्री कराल. तर म्हणून ह्या गोष्टीवर आणि ह्या सेल्फ लव्ह स्वतःवरच्या प्रेमावर लक्ष देणं थोडं गरजेचं आहे. आता आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे फॉलोअर असला तर तुम्हाला माहिती आहे की अब्राहमिक्स इतका माझे फेवरेट टीचर आहेत ते लॉ ऑफ अट्रॅक्शनचे. तर आता त्यांचं काय म्हणणं आहे या सेल्फ लव्ह बद्दल ते बघूया. तर ते म्हणतात की फ्रॉम अ प्लेस ऑफ सेल्फ अप्रिसिएशन यू विल अट्रॅक्ट ऑल सॉर्ट्स ऑफ वंडरफुल थिंग्स. फ्रॉम अ सेंटर्ड प्लेस ऑफ लव्हिंग युअर सेल्फ यू विल अलाव ऑल वंडरफुल थिंग्स टू कम टू यू. सो लॉ ऑफ अट्रॅक्शनची प्रॅक्टिस करत असाल तेव्हा सुद्धा हे स्वतःवर प्रेम करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण म्हणजे मग तुमचा तो रेझिस्टन्स कमी होतो, ज्या गोष्टी तुम्हाला मॅनिफेस्ट करायच्या आहेत त्या तुमच्याकडे यायला लागतात. आता आपण आता बघितलं की
बऱ्याच वेळेला काय होतं की आपलं हे जे स्वतःवरचं प्रेम असतं ते खूप कंडिशनल असतं आणि ते कंडिशन्स काय काय असतात की माझं वजन कमी झालं की मी स्वतःवर प्रेम करणार, मला जॉब मिळाला की मी स्वतःवर प्रेम करणार, माझा इतका बँक बॅलन्स झाला की मी स्वतःवर प्रेम करणार, मला प्रमोशन मिळालं की मी स्वतःवर प्रेम करणार, अशा ह्या कंडिशन्स आपण घालतो ह्याच्यामध्ये. आणि ऍक्च्युली काय होतं की आज जर का तुम्ही कुठल्याही या कंडिशनचा विचार करून प्रेम करत नसाल स्वतःवर, तर उद्या तुम्हाला नवीन कंडिशन्स मिळतील की म्हणजे ह्या पूर्ण झाल्या तर अजून नवीन कंडिशन येतात की आता हे झालं की ह्याच्यानंतर मी करीन, असं ते सुरू होतं. सो आधी तुम्हाला सुरुवातच फ्रॉम अ प्लेस ऑफ लव्हिंग युअर सेल्फ करायला पाहिजे की सुरुवातच आपण स्वतःवर आपलं प्रेम आहे असं म्हणजे स्वतःवर प्रेम करून आपण या प्रोसेसची सुरुवात करायला पाहिजे. आणि आता हे स्वतःवरचं प्रेम कसं आहे की मग तुम्ही तुमच्या एकतर पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी पण एक्नॉलेज करायच्या आहेत, जे तुमच्यातले गुण आहेत ते पण करायचे, पण त्याच्याबरोबर ज्या काही थोड्या तुमच्या हे असतील की चुका असतील, काही तुमचे खास आपल्या प्रत्येकाची खासियत असते काहीतरी एक, म्हणजे अगदी बोलण्याची असेल, हे करण्याची असेल, त्या सगळ्या पण आपण एक्नॉलेज करायच्या. काही सवयी असतात, लकबी असतात आपण म्हणतो, तर ह्या सगळ्यांवर पण तुम्ही प्रेम करायला शिकायचंय. म्हणजे कारण आपण ना स्वतःशी सगळ्यात जास्त बोलतो आणि आपण इतकं स्वतःशी नेगेटिव्ह बोलत असतो सारखं की हे बरोबर नाही करत आहे, ते नाही करत आहे, कांट वोंट वगैरे आपण मी ते व्हिडिओ केलेले आहेत ऑलरेडी या गोष्टींवर. तर हे सारखं मनात आपण स्वतःला हे करत असतो की खाली म्हणजे आपण आपल्याला स्वतःचं मोटिवेशन वाढवणे आणि वर आणण्याच्या ऐवजी आपण उलटं करत असतो. स्वतःशी बोलताना आपण नेहमी आपल्या स्वतःला खाली घेत असतो की आहे त्याच्यापेक्षाही आपण ऍक्च्युली वाईट विचार करतो आपल्याबद्दल. सो इतर लोकांकडनं प्रेमाची अपेक्षा करायच्या आधी आपण स्वतःवर प्रेम करायला सुरू करूया. तर आता ह्याचे फायदे काय आहेत ह्याच्यामध्ये? आता लुईसचं आपण म्हणतो की इतर प्रॉब्लेम तर होतीलच सॉल्व्ह म्हणजे हळूहळू, पण त्याच्यानंतर एक होतं की आपण जास्त आनंदी होतो. म्हणजे हे सारखं जे आपल्या डोक्यातला जो नेगेटिव्ह व्हॉइस चालू होतो तो जेव्हा हळूहळू कमी व्हायला लागतो, त्या ऑटोमॅटिकली तुम्ही जास्त आनंदी व्हायला लागता. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींवर फोकस केला की ऑटोमॅटिकली तुम्ही आनंदी व्हायला लागता. हे आणि आनंदी होण्याचे तर खूप फायदे आहेत जे आपण पूर्वी पण खूप वेळा डिस्कस केलेत आणि तुम्हाला सगळ्यांना पण माहिती आहे. आता दुसरी गोष्ट होते की तुम्ही जेव्हा हे करता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची तब्येत सुधारते. कारण आनंदी जेव्हा तुम्ही असता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं हे सुधारतं, तब्येत तर सुधारतेच. आणि आता एक गोष्ट विचारते की तुम्ही ज्या लोकांवर तुमचं प्रेम असतं त्यांच्यासाठी तुम्हाला काळजी वाटते ना, म्हणजे ऑटोमॅटिकली आहे. इथे मी अगदी सगळ्या माझ्या मैत्रिणींना स्पेसिफिकली हा पॉईंट ऐकायला सांगेन की ज्यांच्यावर तुमचं प्रेम असतं त्यांची तुम्हाला काळजी वाटते, बरोबर आहे. म्हणजे तुमचे घरचे सगळे लोक असतील, मुलं असतील, आई वडील असतील, हे सगळ्यांची तुम्ही अगदी जातीनं काळजी करत असता, पण स्वतःवर प्रेम करत नाही, त्यामुळे स्वतःची काळजी करायची राहून जाते. सो ह्या पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, स्पेशली घरातल्या स्त्रियांसाठी, की आपण जेव्हा इतरांवर प्रेम करतो तेव्हा आपण त्यांची खूप काळजी घेतो. सो ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागाल तेव्हा ती स्वतःची काळजी घेणं पण ऑटोमॅटिकली सोपं जाईल. सो हा एक फार महत्त्वाचा ह्याच्यामध्ये आहे की पॉईंट आहे. आणि आता तिसरी गोष्ट म्हणजे आनंद झाला, एकतर आपण नीट त्याची आपण काळजी घेऊ आपली स्वतःची. आणि तिसरी गोष्ट आहे की हे जग सुद्धा खूप चांगलं प्लेस होईल जर का आपण हे करू. कारण प्रत्येक आपण स्वतः प्रेमळ व्हायला लागलो, आपण स्वतःशी जेव्हा आपण प्रेमाने वागायला लागलो किंवा जेंटल व्हायला लागलो तेव्हा आपण इतरांशी पण तसेच होतो. आणि आपण जेव्हा हे करतो, स्वतःचं सेल्फ क्रिटिसिझम वगैरे कमी करतो, आपल्या स्वतःला नावं ठेवायची कमी करतो, तेव्हा आपण इतरांनाही ती परवानगी देतो त्यांच्या स्वतःवर प्रेम करण्याची. सो ऑटोमॅटिकली हे जग एक चांगलं आनंदी व्हायला मदत होते. सो तुमच्या भोवतालच्या गोष्टी पण अशा आपोआपच सुधारायला लागतील जे जर तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरू करा. तर आता कसं करायचं, म्हणजे काय गोष्टी आहेत की ज्या आपण करू शकतो स्वतःवर प्रेम करण्यासाठी? पहिली गोष्ट आहे की तुम्ही नीट झोपायला पाहिजे, फर्स्ट थिंग. कारण काय होतं की एक तर न झोपल्यामुळे खूप हेल्थ प्रॉब्लेम्स येतात. सो या अगदी सिम्पल गोष्टी मी सांगते आहे की ज्या आपण रोज म्हणजे करू शकतो आणि ज्या आपल्याकडनं त्याचे लक्ष दिलं जात नाही या गोष्टींकडे, कारण त्या खूप छोट्या वाटतात. सो आजकाल तर काय लोक बिंज वॉच करतात, नेटफ्लिक्स बघ, हे बघ, आणि सगळं झोप ही सॅक्रिफाईस होते. कारण ऑफिसला किंवा इतर कामाला त्याच वेळेला उठायचं असतं, पण आपण जागरणं जास्त करतो आहे. सो झोप ही फार महत्वाची आहे. वाय स्लीप म्हणून एक खूप सुंदर पुस्तक आहे, कधीतरी घेणार आहे मी ते पुस्तक. सो ते एक गोष्ट थोडीशी सोपी असली तरी लक्ष देणं फार गरजेचं आहे. एस्पेशली माझ्या सगळ्या यंग फ्रेंड्सना मी सांगेन की ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्या. कारण आणि कसं होतं की आपण ऑटोमॅटिकली झोप झाली नसली की आपली चिडचिड वाढते, आपल्याला फोकसिंग आपली पॉवर कमी होते.
आणि त्यामुळे आपला अजूनही नेगेटिव्ह गोष्टी व्हायला लागतात. सो अगदी सिम्पल गोष्ट आहे. ही एक गोष्ट मला सुद्धा करायची आहे, कारण आता चॅनलचं काम वाढलं की माझी पण मी कुठून वेळ काढते तर झोपेचं हे कमी केलेलं आहे. सो आय ऑल्सो नीड टू फोकस ऑन दॅट. आता दुसरी गोष्ट आहे की ईट हेल्दी, म्हणजे नीट चांगलं सकस आहार घेतला पाहिजे, कारण ती पण अगदी सोपी गोष्ट आहे. कारण आणि ती केली जात नाही आहे हल्ली. आपण फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, म्हणजे आपण मुलांना अगदी सांगतो ना की आपल्या पोरांना सांगतो की खाऊ नका किंवा हे, तर का त्याचे लॉंग टर्म इफेक्ट्स आहेत या सगळ्या गोष्टींचे. सो ईट हेल्दी, जितक्या चांगल्या फ्रेश आणि गोष्टी आपण खाऊ तितकं हे. सो आपण आपल्या बॉडीवर पण प्रेम करतोय. तसं जेव्हा करतो तेव्हा सेल्फ लव्हचाच एक प्रकार आहे. जेव्हा आपण आपल्या हे जे शरीर आहे हे आपले इन्स्ट्रुमेंट आहे काही जे आपल्याला करायचे त्यासाठी. सो जेव्हा त्याला आपण व्यवस्थित ट्रीट करू, म्हणजे नीट झोप आणि नीट हे देऊ जेवण अन्न, तर तेव्हा ते चांगलं काम करेल. सो हे एक अगदी महत्त्वाचं सेल्फ लव्हचं हे आहे. ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आता तिसरी गोष्ट, बॉडीला तिसरी गोष्ट काय लागते ती म्हणजे एक्सरसाइज, की कुठल्याही तरी प्रकारचा व्यायाम. सो ह्या 2 गोष्टी केल्या तरी तिसरी ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. आणि ती म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचा साधा व्यायाम घ्या, चालणं घ्या, योगासनं घ्या, सूर्यनमस्कार घ्या, पण काहीतरी डेली फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं फार गरजेचं आहे. आणि ऍक्च्युली एक्सरसाइजनी एन्डॉर्फिन्स रिलीज होतात ब्रेनमध्ये, त्यामुळे मग आपापच फील गुड वाटतं. मग त्याचे खूप चांगले बेनिफिट्स आहेत, हेल्थ बेनिफिट्स एक्सरसाइज करण्याचे. सो कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचा एक्सरसाइज तर नक्कीच केला पाहिजे स्वतःसाठी. आता त्याच्यानंतर हे झाले 3 गोष्टी आहेत या आपण शरीरासाठी करतोय, आपण जेव्हा आपलं स्वतःवर प्रेम असतं तेव्हा. आता चौथी गोष्ट आहे ती म्हणजे सेलिब्रेट युअर सक्सेस, म्हणजे की तुमचे जे काही तुमचे जे काही यश तुम्हाला मिळतंय ते तुम्ही सेलिब्रेट करायला पाहिजे. कारण काय, आता आपण हे जर्नी आता तुम्ही माझ्याबरोबर घेताय की कुठे इथून जिथे आहात आणि तिथनं तुम्हाला कुठे जायचंय तिथे, पण म्हणजे काय एकदम तर आपण इथे पोहोचणार नाही. अशामध्ये खूप स्टेप्स असणार आहेत त्या लेवलला पोहोचायला. आपण गोल लिस्ट केले आहेत, आपण हे केलेत, आता विजन बोर्ड केला, तर ते एका ओव्हरनाईट तर काहीच होणार नाहीये की रातोरात आपण इकडनं इकडे जाणार नाहीये. त्यामुळे हे जे मधले टप्पे येणार आहेत त्याच्यातले सक्सेसेस, आपण त्याच्यातले जे काही छोटं यश आहेत ते सगळं आपण त्याचा आनंद करायला पाहिजे, त्याचं सेलिब्रेशन करायला पाहिजे. कारण काय होतं, आपण दरवेळेला असं म्हणतो की इथे नाही अजून पोहोचले ना, मग अजून सक्सेस नाहीये. तर तसं नाहीये. जेव्हा तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करायला लागाल, छोटे छोटे यश, तुमचे जे काही स्टेप्स आहेत त्यातले ती स्टेप अचीव केली की तुम्ही त्याचं काहीतरी छोटं सेलिब्रेशन करा. हे मोठे पार्ट्या नाही करायच्यात आपल्याला, पण स्वतःसाठी की एक्नॉलेजमेंट आहे की हे मी सक्सेस केलेलं आहे. हे माझं म्हणजे डाएटिंगच्या बाबतीत असेल, म्हणजे वजन तुमचं 10 किलो कमी करायचंय, 500 ग्रॅम कमी झालं तरी काहीतरी करा ना, की स्वतःसाठी की एक्नॉलेज करा की हे माझ्याकडनं मी आता केलेलं आहे प्रयत्नपूर्वक. सो दॅट इज अ साइन ऑफ सेल्फ लव्ह. वेन यू स्टार्ट, म्हणजे ते सेलिब्रेट छोट्या छोट्या गोष्टीला एक्नॉलेज करणे, तर ते एक सेलिब्रेटिंग सक्सेस एक आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या स्वतःशी बोलतो, आपला जो सेल्फ टॉक आहे तो खूप असा प्रेमळ असला पाहिजे. म्हणजे इतरांशी आपण खूप प्रेमाने वागतो, पण स्वतःशी बोलताना खूप, मी आता आधी पण म्हणलेलं आहे की आपण खूप वाईट वागतो स्वतःशी बोलताना, की नाही तू काही जमतच नाही, तुला काही काय किती प्रयत्न केले तरी काय हे काय होणारच नाहीये, हे काय होईल असं दिसत नाहीये, असं आपलं सारखं ते चालू असतं. सो एखादी चूक झाली तरी सुद्धा स्वतःशी इतकं जास्त स्वतःला हे न करता, म्हणजे इतरांना आपण म्हणतो की जाऊ दे ना, होईल असं आपण इतरांशी बोलताना बोलतो, पण आपण स्वतःकडनं आपल्या काहीतरी चूक झाली, काही झालं तर आपण स्वतःला खूप बोलतो आणि खूप सारखं आपल्या डोक्यात ते गोष्ट चालू राहते. सो इथे अशा वेळेला की ठीक आहे, चूक झाली, एक्नॉलेज करायचं की ठीक आहे झालं असेल काहीतरी, पण मी यातनं काय शिकू शकते, म्हणजे हे जास्त महत्त्वाचं आहे की हे झालेल्या ह्याच्यातनं आता मी काय पुढे चांगलं शिकून काय दुसरं हे करू शकते, म्हणजे ऑप्शन्स माझे दुसरे काय आहेत, किंवा असं काहीतरी विचार करणे. आपण काय होतं की आपण तिथे अडकून राहतो की चूक झाली आणि पुढचं काही विचार करत नाही. सो आपण दुसऱ्यांना जसं सांगतो की नाही ठीक आहे दुसरं काहीतरी प्रयत्न करून बघ वगैरे, असं तसं आपण स्वतःलाही सांगणं फार गरजेचं आहे. अँड हिअर हेच एक स्वतःवर प्रेम करण्याचं लक्षण आहे की आपण आपल्याशी पण चांगलं वागतो आणि ते आपण त्यातनं शिकूया आणि पुढे जाऊया, इन्स्टेड ऑफ की आता नाही हे आता चूक झाली म्हणजे आपण तिथेच अडकून न राहता. सो ती एक आहे. आणि आपण जसं स्वतःला असं करायला लागलो ना की तुम्ही बघा की ऑटोमॅटिकली इतरांशी पण आपण वागताना थोडेसे हे होतो, काइंड होतो, म्हणजे प्रेमळ होतो की ठीक आहे होईल असं. इतरांशी जे आपण खूप हे असतो कधी कधी ते सुद्धा आपण आपल्याला
स्वतःला जेव्हा हे करतो तेव्हा इतरांची पण आपलं ते वागणं बदलतं. आता अजून एक गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे स्वतःसाठी वेळ काढणे. अगेन मी म्हणेन की माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना हे स्पेसिफिकली मी सांगेन की स्वतःसाठी थोडा तरी काहीतरी वेळ काढणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे की तेही तितकंच महत्त्वाचं आहे जितकं आपण इतरांसाठी वेळ काढतो आहे. आणि ह्या काय म्हणजे अगदी 5 मिनिटं घ्या, एखादा चहाचा कप शांतपणे कुठेतरी बसून प्या, एखादं गाणं ऐका, काहीही छोटी छोटी गोष्ट असेल, म्हणजे तासनतास काढायची गरज नाहीये, पण ती माझी वेळ आहे असं तो एक खूप छान हे आहे स्वतःला प्रेम करण्याचं, स्वतःचं आपले हे एक्नॉलेज करण्याचं. सो आपल्या आवडीची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की नाही मी सगळं माझ्या दुसऱ्यांसाठीच करते आहे याचाच आपल्याला खूप हे वाटतो की आणि पण मग नंतर एका पॉईंट नंतर काय होतं की आपण चिडायला लागतो की या कुणाला माझी किंमतच नाहीये आणि सगळं मलाच करावं लागतंय. सो आधी सुरुवातीला उत्साहात आपण करत राहतो, पण एका नंतर आपल्याला त्याचा राग यायला लागतो किंवा चिडचिड आपली वाढते की ह्यांना काही म्हणजे ह्यांचं काही हेच नाहीये. ऍक्च्युली ते लोक बऱ्याच वेळेला आजूबाजूची लोक आपल्याकडनं एवढं अपेक्षा पण करत नसतात, आपणच त्यांना ते असं सवय लावून ठेवलेल्या असतात. आणि हे सो ही एक स्वतःसाठी पण की आणि आपल्याला असं सांगताना पडतं की नाही मला असं मी माझ्याकडे काही लक्षच नसतं, मला वेळच नाहीये माझ्याकडे लक्ष द्यायला वगैरे. तर हे नाही बरोबर. आपण आपल्यावर सुद्धा थोडंसं लक्ष ठेवायला पाहिजे. आपल्या काय आवडीनिवडी आहेत, आपल्या काय आहे ते असं थोडंसं आपण पण ते एक्नॉलेज करायला पाहिजे, दुसऱ्यांना सांगायला पाहिजे की मला पण असा एक 5-10 मिनिटं वेळ हवा आहे, काढायला पाहिजे तो वेळ. सो हे एक त्याच्यानंतर एक खूप महत्त्वाचं आहे. आणि अजून एक शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे बिलीव्ह इन युअर सेल्फ. तर तुमचं काही स्वप्न असेल काय असेल तर अब्राहमिक्स पण म्हणतात की तुम्हाला युनिव्हर्सनी ते स्वप्न दिलंय याचा अर्थ तुमच्यामध्ये ते सगळं दिलेलं आहे की ज्याच्यामुळे ते स्वप्न पूर्ण होऊ शकेल. सो तुमच्याकडे ते स्किल आहे, ते टॅलेंट आहे. तर प्रत्येकाची स्वप्न वेगळी असतात ना, म्हणजे सगळ्यांना सेम स्वप्न तर नाही दिलेली. सो ज्या अर्थी आपल्याला एखादं स्वप्न दिलेलं आहे त्या अर्थी आपल्यामध्ये त्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण ते स्वप्न पूर्ण करू शकू प्रयत्न केला तर. सो हे आपला स्वतःचा असा विश्वास असणे, स्वतःचा बिलीफ असणे हे फार महत्त्वाचं आहे. आणि तो एकदम येत नाही, म्हणजे तो असं नाही आहे की आपण आज स्वप्न बघितलं की उद्या आपला तो बिलीफ लगेच तयार होणार आहे. त्यासाठी आपल्याला थोडंसं काम करायला लागतं. आणि इथे मी म्हणेन की तो मिरर एक्सरसाइज खूप उपयोगाला येतो. तर मी त्या मिरर एक्सरसाइजचे 2 व्हिडिओज आहेत, पार्ट 1 पार्ट 2, तर ते मी कमेंटमध्ये पिन करते. म्हणजे तो एक्सरसाइज म्हणजे एखादी सेल्फ लव्ह प्रॅक्टिस तुम्हाला सुरू करायची असेल ना व्हॅलेंटाईन डे पासनं, तर ती प्रॅक्टिस करायची अशी मी म्हणेन की 40 दिवस आधी एक 7 दिवसाचा एक एक्सरसाइज आहे, 40 दिवसाचा एक आहे. सो जर तुम्हाला म्हणजे तुमच्या आयुष्यात खरं सांगते इतका प्रचंड बदल जाणवेल तुम्हाला जर का तुम्ही 40 दिवस कंटिन्युअसली ती एक्सरसाइज केली. सो मी अगदी हायली रेकमेंड करेन की तुम्ही ते 2 व्हिडिओ बघा आणि ती प्रॅक्टिस सुरू करा. आणि मग तुमचं एकदम स्वतःबद्दलचं आणि हे एकदम बदलेलंच तुमचं हे. आणि तुमचं आयुष्य पण बघा, तुमचा तो रेझिस्टन्स कमी झाला आणि हे झालं की तुमच्या मॅनिफेस्टेशन्स पण फास्ट व्हायला लागतील. सो लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या प्रॅक्टिसेस जशा महत्त्वाच्या आहेत तशा ही एक प्रॅक्टिस सेल्फ लव्हची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. कारण तिथे आपला खूप सारा रेझिस्टन्स कमी होतो. म्हणजे तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची कुठलीही प्रॅक्टिस केली नाही तरी नुसतं स्वतःवर प्रेम करायला सुरू केलं तरी सुद्धा तुम्हाला जे काय आयुष्यात पाहिजे आहे ते तुम्ही नक्कीच तुम्हाला ते लवकर मिळायला लागेल याचा तुम्हाला पण अनुभव येईल. तर तुम्ही मला कळवा ह्याच्यामध्ये कमेंटमध्ये की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही काय म्हणजे तुमचे या सेल्फ लव्ह या कन्सेप्टवर काय विचार आहे ते पण मला ऐकायला आवडतील. हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण म्हणजे जितक्या जास्त लोकांपर्यंत म्हणजे मी या बाबतीत खूप पॅशनेट आहे. तर तुम्ही पण म्हणजे की व्हॅलेंटाईन डे निमित्त हा व्हिडिओ इतरांशी शेअर करा, कारण आपण असा समाज घडूया की जिथे लोक स्वतःवर प्रेम करतात. कारण स्वतःवर नाही झालं ना की मुलं खूप म्हणजे यंग लोक इतर ठिकाणी ते शोधायलाचा प्रयत्न करतात. आणि आधी स्वतः जेव्हा तुम्ही पूर्ण असताना तेव्हा तुम्हाला त्या व्यक्ती पण तशाच समोर म्हणजे तुमच्या आयुष्यात येतात तुमच्या व्हायब्रेशनला मॅच करणाऱ्या. सो हे आपण व्हायब्रेशनवर तर इतकं बोललेलो आहे. सो म्हणून ते आपण सेल्फ लव्हनी आपलं व्हायब्रेशन वाढवूया, त्या म्हणजे आपल्या भोवतीच्या लोकांचं पण व्हायब्रेशन ऑटोमॅटिकली वाढेल. सो प्लीज शेअर करा आणि कमेंटमध्ये मला कळवा कसा व्हिडिओ वाटतोय. सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या वेळेला भेटूया. आणि या व्हॅलेंटाईन डे पासून आपण इतरांच्या आधी स्वतःवर प्रेम करायला शिकूया आणि मग आपण ते प्रेम इतरांमध्ये वाटूया. थँक्यू. नमस्कार.